आयुष्यानं एकमेकांना वाचवण्यातच कारणी लागणार आहे। शिवा नाही हा. अरे पण परिस्थिती अशी उद्भवते की काय करणार। आता हे जे काही घडलं त्यानंतर तर मला जास्त भीती वाटायला लागली। शिवा मला वाचवण्याच्या नादात तुला काही झालं असतं तर, त्या गुंडांनी तुझ्यावर हल्ला केला असता तर। शिवा तू अजून पूर्णपणे रिकवर पण नाही झालाय आणि तू का आला इथे बंगल्यावर? शक्ती, अगं मी बंगल्यावर आलो नसतो तर काय झालं असतं माहितीये ना तुला? तुझ्या जीवाशिवाय मला दुसरं काही दिसत नव्हतं। शिवा पण मला एक कळत नाही, आपलं जेव्हा फोनवर बोलणं झालं तेव्हा तू तुझ्या घरी होतास, मग कोरोना सरांनी मला तू बंगल्यातनं बाहेर मला वाचवायला आलास असं का सांगितलं? मला माझ्या शंभू महादेवाने पाठवलं। काय? मी सांगतो तुला सगळं। तू मला कॉल केलास तेव्हा मी घरीच होतो। नंतर मला सरकारांचा कॉल आला, त्यांनी मला साईटवर जायला सांगितलं, म्हणून मी तयार वगैरे होऊन बाहेर निघायला लागलो। दाराच्या बाहेर निघणारच होतो तेवढ्यात मला दिसलं की तू संकटात आहेस। शिवा तू काहीतरी काय सांगतोयस? अरे तू काय मला कुठल्या फिल्म मधला प्रसंग सांगतोयस का? असं कसं होऊ शकतं? आणि तसंही तुला माझ्या मागोमाग मला सरप्राईज द्यायला इथे यायचंच होतं। शक्ती, अगं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? अरे शिवा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। हे जे काही घडलंय ना त्यानंतर आता कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही हेच मला कळत नाहीये। शक्ती, मग माझ्यावर विश्वास ठेव। मी जे काही सांगतोय ना त्यावर विश्वास ठेव। अगं माझ्या शंभू महादेवाने मला संकेत दिला, मला दृष्टांत दिला। जे काही इथे घडत होतं ना ते सगळं मला माझ्या घरी दाखवलं आणि तुझा आणि सरकारांचा जीव वाचवण्यासाठी ताबडतोब इथे पाठवलं। हा सगळा चमत्कार माझ्या शंभू महादेवाने घडवून आणलाय। इन्स्पेक्टर, तुम्हाला सगळी रक्कम मिळाली आहे ना? मोजलेत ना तुम्ही? हा, मग त्या गुंडांचं काय करायचं हे मला विचारताय तुम्ही? तुम्हाला माहित असायला पाहिजे त्यांचं काय करायचं। हा? तुम्हाला कळत नाही? इतकी रक्कम मी तुम्हाला दान म्हणून नाही दिली आहे। घेऊन जा त्या लोकांना कुठल्या तरी जंगलात आणि करा त्यांचं एन्काउंटर। आलं का ध्यानात? शिवा, शिवा, प्रत्येक वेळी पत्रा मी